घेतले ताक बनवू ताक व्हिडिओ काढता कुठे काही समजलं नाही. मीनी ना 10ची नोट एक 5चा डॉलर ना 3 रुपये किती होते आणि 18 रुपये. आज तुझी 13 लागली. तुला कसं वाटतं? आज मला खूप छान वाटतं. आज खूप मजा आहे ना. तुझे किती टाकलात? मी का पूर्ण 11 रुपये दक्षिणा दिली. ए बाबाने ब्लॉग बनवीत घेतले. हो मामा तारक मेहता मध्ये काम करतो. मामा तुला किती पैसे भेटतात? आम्हाला पैसे आमचे जे गुरुजी आहेत ते ठरवतात. माझं सांगा रिटर्न मावशी आमचं सोडलं तुझे बाबा 3.5 आईस्क्रीम तुझे बाबा 3.5 वाले एकच. पाणी नको दाम. ही एड्युसन गावाची डोंबिवलीची. तुम्ही किती आईस्क्रीम खाल्ले? एक. ही घरा पटेलची आईस्क्रीम खातात नाही ती पटली नाही सांगता. 5 रुपये 10 रुपये चोकोवर खातात 5 वाला तो आस्कुटवाला आल्यावर इथली सांगताना आईस्क्रीम बोलते चांगली नाही बोलते. मला वरातीत नाचायचं आहे ना म्हणून मी एनर्जी टिकवून ठेवली आता. कटाला आले ग नाही नाचशील ना? मग थांबल्या कशासाठी कधी थांबले बघ. हॅलो गाईज, जय सद्गुरू. कसे आहात तुम्ही सगळी मजेत असणार. स्वराज अलिंदर भंडारी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर काल होती भूषण मामाची हळद, तर आज आहे भूषण मामाचं लग्न. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तिकडे मी रेडी झालेली आहे, मम्मी पण रेडी झालेली आहे, आई पण रेडी झालेली आहे. आता आम्ही चाललो आहे तिकडे. घेतले ताक बनवू ताक व्हिडिओ काढता कुठे काही समजलं नाही. तू काय करतो आता बोल. माहिती दे मला. काय करतो बाबा? हा मी आपला साज बनवतो सर्वांची सेवा. बरं आहे. तू कशी आहे? मस्त. शनी आले, शनी आले. ही शनी आवडते शनीला. पैसे किती घेतले? समोर बघा असा हात हे करून समोर बघा. आपण मीनी ना 10ची नोट एक 5चा डॉलर ना 3 रुपये किती होते आणि 18 रुपये. त्यांना पण किती टाकलं सगळ्यांना. बोल ना तू 21 रुपये पूर्ण करायचं होतं ना. मी 18 म्हणजे तेवढं तुला किती टाकलं? 1 रुपये टाकला. तुला किती टाकलं? 10 रुपये टाकलं. बाबे तुला किती टाकलं? 15 15 रुपये 15 रुपये. 10 रुपये वाढला. आज तुझी 13 लागली. तुला कसं वाटतं? आज मला खूप छान वाटतं. आज खूप मजा आहे ना. तुला किती टाकलं? मी का पूर्ण 11 रुपये दक्षिणा दिली. तुला किती
टाकले मावशी? मी 10 रुपये टाकले. फक्त 10 रुपये. हे मामाने ब्लॉग बनवीत घेतले. ह्यो मामा तारक मेहता मध्ये काम करतो. मामा तुला किती पैसे भेटतात? आम्हाला पैसे आमचे जे गुरुजी आहेत ते ठरवतात. आम्ही फक्त एक्सपोजिंगसाठी येतो. आमचे गुरुदेव सांगतील तुम्हाला का त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते माझ्यापेक्षा अनुभवी आहेत. कसा होता एक्सपिरियन्स? मस्तपैकी छानपैकी. आणि तुला मस्त खूप तुझे ब्लॉग चांगले असतात. आणि या लग्नानिमित्त आम्ही बघतो वगैरे तुला या लग्नानिमित्त तू घेतले छान छान फोटोज घेतात. स्वराच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप चांगले व्लॉग असतात तिचे आणि इथून पुढे ते अजून चांगले व्लॉग करेल. तर तिने चांगले कॉन्टेंट पण निवडलेत. आज हळदीला आली होती तेव्हा आम्हाला भेटली आहे आणि तिने नुसतं फोटोग्राफर न समजता आमची पण रिॲक्शन घेतलेत. सो थँक्यू स्वरा. मामाला टोपी ना मामीला गणसन. आता काकण बांधायला घेतलेलं. बघा कसं पेट बनवलं आम्ही. आता इथं नवरा नारळाचा कार्यक्रम चालू आहे. श्यामावरी
आता नवरा नांदवायला घेतलेला.
मामा सगळे जेवतात कौशा बसतात मस्ती बी करतात मस्ती नाही मग करतात भांडणं आणि आई तर असतं काय काय जेवण आई एवढं संपल का जेवायला ते वडे भात आहे पनीरची भाजी मेथीची भाजी आमरस आणि पुरी आणि सॅलेड ताटवशील ना मग मी संपल तेवढाच घेतलो. ते जेशील जास्त आणि खायची नाही जेवलीस मावशी किती जेवतो तुमचा भेटता ना किती युट्यूबरचं कमाल फक्त हुशार भेटूच ना काय जेव्हा लवकर घरी जातो तुमचं काम बाबा आवडा टाकून दे तिथले कुणी वड्या नाही खाल्ल्या ग सिक्रेट चालू मामा सिक्रेट का चालू मामा कितवी नाही तिसरी आवडतले आता आम्ही पोचले आहोत लग्नाला भूषण मामाच्या आता आम्ही ओवली गावात पोचले आहोत इकडे जिवेश आहे मी आहे मम्मी आहे परत मावशी आहे आई आहे आणि मावशीचा नवरा पण आहे म्हणजे आमचा मामा पण आहे आता बघू आता तिकडे गेल्यावर काय होतं काय नाही आता तिकडे जाऊ आपण बघूया याला हवा पाहिजे हवा भूक लागले का नक्की झोपले मला का लागले भूक लागले का झोप एक काम कर तिथले आईस्क्रीम घेऊन ये कधी भूक लागले नाही लागेल तू आईस्क्रीम आता जरा भूक शांत झाली आमची मी आता ब्लॉग माझ्या भाषणावर बनवत कोणाला
मी आता मामाच्या मुलाचं लग्न आहे, ते माझ्या मामाचा मुलगा आहे, त्यांचं लग्न आहे. मग ते लग्न लावण्यासाठी मी इथं आलो आहोत आणि मी रिसेप्शनपर्यंत थांबणार आहे. आम्हाला आईस्क्रीम तर भेटलीच नाही, पण तुम्ही आणाल तर आम्ही खाऊ, घेऊन या. कशा आणायचं म्हणजे पायाने चालत जायचा आणि घेऊन यायचा. ठीक आहे. आम्हाला आईस्क्रीम आणि टेस्ट वगैरे आला. आम्ही आईस्क्रीम खायला एवढे पाऊस पडत होता. मम्मीला मागायची नाही भेटली. आईस्क्रीम तुम्ही डायरेक्ट कसा खाल्ला? आता मी सांगितलेला ना, तू नवऱ्याकडची होती ना, मग तू आपला नवरीकडनं तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे ना, आणि तर आम्ही आणलेली, मग तुम्ही कशी काय घेतली? तू थोडी नवरीची आय्या, मग मी नवऱ्याच्या इकडचे आहे, पण मी मागवली ना आईस्क्रीम. थोडी मागवली. अगं यार, मी फोन केला राणी. मी नवऱ्याच्याकडे नाही. आता मी नवऱ्याच्याकडं नाही, मी नवऱ्याची करवली आहे. काय मला आवडत नाही माव्याची, मला दुसरी पाहिजे. तिकडे पडले तो खाली. आपला कॅमेरा होता, मग त्याचा नंबर. मला आईस्क्रीम नाही आवडली, मला दुसरी पाहिजे. काहीतरी बघ आता. आमची दादा वहिनी येतो, मला दादा वहिनी येतं का? आईने पण आवाज दिला ना. एक ब्लॉग मध्ये फोटो. मावशीला आईस्क्रीम आवडली नव्हती. मावशीला आईस्क्रीम माझं सांगा रिटर्न. मावशीला या पर्पल माझं या कंचन रील्स बघा. आईस्क्रीम खाल्ली, पण थोडीशी आईस्क्रीम पिघळून गेली आमच्याकडनं. आणि मी काय सांगतो, आता ही बाई, हिच्याकडे दे प्रिन्सेस, ही प्रिन्सेस ही आम्हाला आता काल्या माजरी बोलते. हे बघ, हिला आणि मला दोघींना काल्या माजरी बोलते. मग त्याचा आम्ही काय करू? काही आयडिया आम्हाला पाहिजे तुमच्याकडनं. गोरा यासाठी दे ना काहीतरी दे. तर काल्या फाउंडेशन नाही आणला ना. ओरिजिनल आहे
मामा कसं चालू कोणचा नाव तर संशय लावण्याचा नाही तर काही घेता कच्चा खायला तुम्ही फुकटचा खाता आम्ही अजून आईस्क्रीम नाही खाल्ली आम्ही आधी कुठे खाल्ले का तिथे जाऊन आम्ही ते खाल्लं नको मला ना पटली खाली नाही बोलतो ना पटली नाही तुमच्या खोटे कवा खाली आता तुझं बोलतो पटली ना आईस्क्रीम हा मामा किती आईस्क्रीम खाल्ल्या तुझी मामा 3.5 आईस्क्रीम तुझी मामा आणि मी 3.5 3.5 खाल्ल्या रे एकच दोन मामा तुम्ही किती खाल्ल्या ये ना इकडे इथे ही आमची भाजीच आहे ही एडुसन पाणी नको थांब ही एडुसन गावाची डोंबिवलीची तुम्ही किती आईस्क्रीम खाल्ल्या एक मग निघत तर बोलली एक बी नाही खाल्ली अजून असंच सांगायचं असतं खोटं तुम्ही सांग ना हा? माहितीचं म्हणून मला पटली नाही मी फेकली आरती हा, बरोबर म्हणून घरा चीज आहे कोकोनटची आईस्क्रीम बोलतो पटली नाही ही घरा पटेलची आईस्क्रीम खातात नाही इथली पटली नाही सांगता आम्ही घरा आईस्क्रीम नाही खात काजू पेनीचे दारू पिले का हा काजू पेनीचे दारू पिले का आम्ही नाही पित मग काय पित 5 रुपये में एक 10 रुपये में तीन आपले बच्चों को भी खिलाइए हे चोकोबर खातान 5वाला तो आस्कुटवाला आल्यावर इथली सांगता ना आईस्क्रीम बोलते चांगली नाही बोलते जरा सांगाय ना का बाबा आम्हाला कल्याणची आईस्क्रीम आणून देतो बोलतोय कल्याणच्या आवडी हलकाट धरलं डोंबिवलीकर डायरेक्ट कल्याणची आईस्क्रीम खायला लागली तो म्हणतोय साप येतील डोंबिवलीवाले ते भूक लागले का तारी खात या बघा छोटे कोणला फक्त ते मुलींचं डान्स चालू झालेलं आहे बोल
छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद खनखनन मागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळ गुरुजी घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहू येते मला नाच केला शृंगार आज घातला या साथ दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालत साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा आम्हाला टाइम नाही लागेल मावशी मावशी आवडे तू बसलेला मला वरातीत नाचायचं आहे ना, म्हणून मी एनर्जी टिकवून ठेवली आता. नाही नाही जेवली आहे मी, मग आता नुसते धावपळ करून फायदा नाही ना. आता नुसतं नाचो काम करायचं आहे, म्हणून नुसतं नाचो काम करायचं. ना मग आता जेवलो ना, एनर्जी आली तर नाही जेवलं मटा खाल्या झोपले का नाही झोपता घालला सोप्यामध्ये आराम झोपता तुम्ही नाही नाही मी फक्त कवा नवरा कोणला बोलायचं नाही, किती का नाही काही माझ्या काय बोलून नको बिल्या कशाला काय झाली एवढी जायचं आराम. आपल्याला काय घरी जाऊन झोपायचं, नवरा घरात घेतलाय. आई तुला नाही झोपले झोप ना इथंच टाकत. आई तुला बी झोपले ना आज सुरेश जवळ झोपता. आजचा दिवस आई झोपले का मला झोप येणारच नाही, झोपत नाही. बघ माझं बोलव खरं
घंटाला आले 1 वाजायला त्याला अजून फोटो काढायचे जा आता पोस्टिंग सकाळपर्यंत घरची फॅमिली आली.